नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आज तारीख 10 जुलै 2025 आणि आज वार गुरुवार। स्वामींचा वार कसा आलाय बघा की राव। आणि आज गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हसुर्दुमाला गावामध्ये श्री स्वामी समर्थ कमिटीतर्फे विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये श्री स्वामी समर्थ यांना अभिषेक घालण्यात आला आणि अमृतसार वाचण्यात आला। श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक घातला। त्यानंतर गंध, फुले, दुर्वा व आरतीचे पूजन करण्यात आले। स्वामी समर्थ हे फक्त गुरु नाहीत, ते विश्वासाचे अधिष्ठान आहेत। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या चरणी अर्पण केलेला भक्तीचा सेवाच होती की जवळजवळ 9 वाजल्यापासून वाचन चालू होतं ते 11 वाजता वाचन बरोबर संपले। यामध्ये महिलांचा सहभाग तसा जास्तच झाला। गावातील बऱ्याच महिला आपले काम आटोपून वाचनला बसल्या होत्या आणि त्यांनी जाणून दिलं आमच्या गावाला स्वामींचा भक्ती मार्ग हा सगळ्यात मोठा आहे आणि चांगला आहे आणि त्यामध्ये आनंद आहेच हो। आणि आनंदाने केलेली गोष्ट कुठंच कमी पडत नाही राव। भिऊ नको तू माझ्या पाठीशी आहे ह्या शब्दात स्वामी आपल्या पाठीमागच आहेत असं वाटतात। स्वामींची भक्ती म्हणजे एक प्रकारचा आनंदच मोठा की हो। आणि ह्या आनंदात सगळ्या सामील झाल्या ह्या सगळ्या महिला आमच्या हसूरच्या। यू म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश, म्हणजे गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा। हा दिवस म्हणजे गुरूंना कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे। शिष्य आपल्या गुरूंचा चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतो। यामागील हेतू म्हणजे शिकवण्याची वृत्ती, नम्रता आणि मार्गदर्शन स्वीकारण्याची तयारी। आणि योग मार्ग, भक्ती मार्ग, ध्यान मार्ग या सर्वांमध्ये गुरु अत्यंत आवश्यक असतो। गुरुपौर्णिमेच्या अनेक जण आध्यात्मिक साधना, व्रत, उपासना सुरू करतात। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आज गुरुपौर्णिमा म्हणल्यावर काहीतरी खासच असते की मग स्वामींच्या देवळामध्ये आणि लोक आणि महिला किती जमल्यात बघा की आज गुरुचरित सारामृत असल्यामुळं बायकांची गर्दी जास्त आहे आणि सगळ्यांची स्वामी भक्ता जास्त श्रद्धा असल्यामुळे हा जास्त कल आणि हसुर्दुमालामध्ये तर एक नंबर चांगलं काम आहे। आणि आमचे मित्र आहे DM पाटील आणि नेमकं खास ते आज निघाल्यात अक्कलकोट महाराज यांच्याकडे, त्यामुळं मी त्यांना नमस्कार करतो। माझा नमस्कार त्यासनी पोचू दे। तुम्हाला आज गुरुपौर्णिमा, आज काय सांगायचं आहे तुम्हाला? गुरुपौर्णिमा तुम्ही कुणाला गुरु मानताय आणि तुम्हाला कसं वाटतं गुरुपौर्णिमा म्हणजे काय असं वाटतं तुम्हाला? गुरु म्हणजे कसं आहे, शिक्षक पण गुरु आहेत, स्वामी पण गुरु आहेत। आपले मी स्वामी म्हटलं गुरु आहेत। हां, आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही गुरुपौर्णिमेला ठरल्याप्रमाणे कायम जातोच। आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही गुरुपौर्णिमेला जात आहे। तिथे संध्याकाळी अक्कलकोटमध्ये रथोत्सव असतोय। हां, त्या रथोत्सवाला आम्ही दरवर्षी जातोय। प्रत्येक डिसेंबरला असू दे की तरी काय वर्षातून 3-4 वेळा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जातो। स्वामींच्याकडे जात असताना मी वेगवेगळं असं आहे ना, मी कोणाला पण स्वामी जातो म्हटलं तर जाऊ शकत नाही असं आहे गोष्ट। स्वामींचा आदेश आल्याशिवाय स्वामींच्याकडे जात नाही। बरोबर, किती पण वेळ असू दे किंवा काय पण असू दे एवढं हे नाही। आता आज चौथी, आता आमची 5वी गाडी असली। आज गावातून 4-5 गाड्या भरपूर गेले, भरपूर जण पुढे गेलेत गावातले। बरं, आता आम्ही निघालोय। बरोबर, चालते। आमच्या स्वामींनी तुम्हाला नमस्कार सांगा आणि तुम्ही व्यवस्थित तुमचा प्रवास होऊ दे आणि स्वामींचं दर्शन होऊ दे। चला, नमस्कार, धन्यवाद।
चंद्रमाणी सूर्य तुझे असो उदयाला तासी सर्व तुम्हाला मध्ये ही गुरुपौर्णिमा कशी वाटली नक्की तुम्हाला सांगा आणि तुमच्या गावामध्ये असे होते तर कोणत्या प्रकारे होते ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला श्री स्वामी समर्थ.